अयोध्येमध्ये राम भक्तांसाठी एक अनोखी पर्वणी ठरली आहे। भव्य राम मंदिर निर्माणानंतरची पहिलीच रामनवमी आज अयोध्येमध्ये साजरी होते आणि त्यामुळे या सोहळ्याला खास असं महत्त्व प्राप्त झालंय। रामनवमी सोहळ्यासाठी अयोध्येत जोरदार तयारी करण्यात आली आहे। रस्ते रांगोळ्यांचा सडा, रंगीबिरंगी फुलांची सजावट, डोळे दिपवून टाकेल अशी रोषणाई करण्यात आली आहे। शरयू तीरावर फुलांची सजावट करण्यात आली आहे, तर दुसरीकडे राज्यात सुद्धा रामनवमीचा मोठा उत्सव पाहायला मिळतोय। शिर्डीमध्ये 3 दिवस चालणाऱ्या रामनवमी उत्सवासाठी मुंबई आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या पालख्या साईनगरीमध्ये दाखल झालेल्या आहेत। शिर्डीत येणाऱ्या भक्तांसाठी रामनवमीच्या दिवशी साई मंदिर रात्रभर खुलं ठेवण्यात आलंय। याशिवाय प्रसादालय, निवासस्थानं तसंच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था साई संस्थांकडून करण्यात आली आहे। नाशिकच्या कारा मंदिरात सुद्धा राम जन्मोत्सव साजरा होतोय। मंदिर प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे। सकाळपासूनच मंदिरात भाविकांनी गर्दी केली आहे। रामनवमीच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलंय। पोद्दारेश्वर राम मंदिरातून ही शोभायात्रा काढण्यात येणार आहे। तर आज देशभरात अशा प्रकारे रामनवमीचा हा उत्सव साजरा होतो आहे। दृश्य आपण अयोध्येतून पाहतोय आणि साई नगरीमधून पाहतोय, शिर्डीतून पाहतोय। अयोध्येमध्ये राम मंदिराला आज खास अशी सजावट केली आहे। संपूर्ण देशभरातून आज रामभक्त या ठिकाणी रामाचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत। भाविकांच्या नेहमीप्रमाणे मोठ्या रांगा लागलेल्या आहेत। राम मंदिराची निर्मिती झाल्यानंतर ही पहिलीच अयोध्येमध्ये रामनवमी साजरी होती, त्यामुळे एक वेगळा जल्लोष आहे। आणि ही आपण दृश्य पाहतोय पुरीमधली वाळूमध्ये साकारलेले श्रीराम आपण पाहतोय, एक वेगळी छबी। तर अयोध्या आणि शिर्डीमधली दृश्य, शिर्डीमध्ये रामनवमीचा 3 दिवस उत्साह आणि उत्सव साजरा होत असतो आणि या उत्सवासाठी लाखो साई भक्त शिर्डीमध्ये दाखल झालेले आहेत। रात्रभर मंदिर खुलं ठेवण्यात आलं होतं। ज्या सोयीसुविधा नेहमी शिर्डीमध्ये असतात त्या रात्रभरापासून सुरू आहेत। भाविकांची कुठल्याही पद्धतीनं गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासन सर्वतोपरी काळजी घेत आहे। तरी अयोध्या आणि शिर्डीमधल्या या 2 महत्त्वाच्या छबी आपण पाहतोय आणि हे वाळू शिल्प पुरीमध्ये साकारलेलं आहे। बालरामाची झोपलेल्या अवस्थेतली ही मूर्ती आहे। अत्यंत सुंदर असं हे वालू चित्र रेखाटलेलं आहे।